पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आर.जे.कर मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी तरुणी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना 9 ऑगस्टला घडली। या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर प्रशिक्षणार्थी गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेत। यामध्ये एकूण जवळपास 300हून अधिक डॉक्टरांचा समावेश आहे। आज सीपीआर रुग्णालयात परिसरात निषेध रॅली काढण्यात आली। दरम्यान पीडितेला न्याय मिळावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, सरकारने सुरक्षेची हमी घ्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी बोलताना डॉक्टर रोहिणी जाधव म्हणाल्या, मी डॉक्टर रोहिणी जाधव आहे। मी माय प्रेसिडेंट कोल्हापूर आहे। तर आमची 13 तारखेपासून आम्ही स्ट्राईक पुकारली आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र प्लस पॅन इंडिया स्ट्राईक। तुम्ही ऐकलं असेल, पॅन इंडिया स्ट्राईक पण चालू आहे, सगळीकडे चालू आहे स्ट्राईक। स्ट्राईकचा मेन मोटो हा होता की जे आर.जे.कर मेडिकल कॉलेजमध्ये जे विक्टिम होती तिला लवकरात लवकर न्याय मिळावा, प्लस जे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट आहे ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट व्हावे ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आमची रिक्वेस्ट होती। पण आतापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काही असं लेखी आश्वासन मिळालं नाही आहे, फक्त आम्हाला तोंडी आश्वासन मिळालेले आहे। प्लस तुम्ही बघितलं असेल 15 ऑगस्टला ते एव्हिडन्स टॅम्पर करायला आता तिकडे खूप सारे हजारपेक्षा लोक आले होते, ते जे गुंडे आले होते, तिकडे मारामारी झाली, तिकडचे जिथे प्रोटेस्ट करत होते डॉक्टर्स त्यांच्यावर अटॅक झालेला होता। तर त्याला पण आम्हाला त्याच्यामुळे पण आम्ही ह्या स्ट्राईक आता जोराने पुकारलेला आहे। यासाठी आम्ही एक रॅली काढणार आहे, कारण की आता आम्ही जर बघतो तर आताही नॉर्मल जे पब्लिक आहे, लोकल पब्लिक, त्यांना आताही माहीत नाही आहे की आर.जे.कर मेडिकल कॉलेजला काय झालं काय आहे। तर ह्यासाठी आम्ही एक जनजागृतीची रॅली काढणार आहे उद्या 9:30 वाजल्यापासून सीपीआर हॉस्पिटल ते ताराराणी चौकपर्यंत। तर आम्हाला बाकी लोकल पब्लिकला पण, जितकी इंडियन पब्लिक आहे त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करतो की वाचा की काय झालेलं आहे आणि आमची स्ट्राईकचं मोठं काय आहे, आम्ही का स्ट्राईकवर गेलेलो आहे। डॉक्टर्सला बोलतात की स्ट्राईकला नाही जायला पाहिजे, पण आमची मजबुरी आहे की आम्हाला आमच्या छोट्या छोट्या मागण्यासाठी पण आम्हाला स्ट्राईकवर जावं लागतं। सेफ्टी, सुरक्षा आमचा अधिकार असूनही आम्हाला सेफ्टी नाही आहे। जर इकडे बघितलं गेलं असेल तर आम्हाला 150 सिक्युरिटी गार्ड्सची गरज आहे, तरी पण इकडे फक्त 56 सिक्युरिटी गार्ड्स आहेत। जर काय झालं इकडे तर आम्हाला सुरक्षा करायला पण कोणी येणार नाही। सिक्युरिटी कॅमेराज आहेत, सिक्युरिटी कॅमेराज पण काही ठिकाणी जे आहेत नाही आहे। तर आम्ही ते आमच्या डीनसोबत पण बोललेलो आहे, तर त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे। पण आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पण याच्याबद्दल, जे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्टबद्दल काही व्हावं, लवकरात लवकर व्हावं आणि जी मुलगी होती, जे विक्टिम होती तिकडे, तिला पण लवकरात लवकर न्याय मिळावा, त्याच्या पेरेंट्सला न्याय मिळावा ही आमची एक रिक्वेस्ट आहे। सगळ्या जितके पण रेसिडेंट्स आहेत आमच्या कोल्हापूरच्या, GMC कोल्हापूरच्या, सगळ्यांकडून एक रिक्वेस्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला की लवकरात लवकर वेस्ट बेंगॉलमध्ये जे पण चाललं आहे त्याला थांबवावे। थँक्यू। आणखीन किती दिवस तुमचा संप चालू राहणार? आमची जी स्ट्राईक आहे इंडेफिनेट स्ट्राईक आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। या मोर्चा प्रसंगी डॉक्टर रोहिणी जाधव, डॉक्टर विशाखा जगदाळे, डॉक्टर केतन ठाकूर, डॉक्टर अस्मी यांच्यासह ज्युनियर, सिनियर व प्रशिक्षणार्थी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।